मित्रांनो, एक खूप मोठा संदेश तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे। जर तुम्हाला रस्त्याने चालताना एखादी वस्तू दिसली आणि ती वस्तू तुम्हाला जास्त आकर्षित करते तर प्लीज त्या वस्तूपासून दूर राहा। तशा कुठल्याही वस्तू घरामध्ये आणू नका आणि जर कदाचित त्या वस्तू तुम्ही घरात आणल्यात तर पटकन त्या वस्तूला घराच्या बाहेर फेकून द्या। आणि जर फेकून देणं होत नसेल तर पहिले हा व्हिडिओ बघा पूर्ण आणि नंतर तुम्ही निर्णय करा। एक फॅमिली असते, त्या फॅमिलीमध्ये 3 मेंबर्स असतात, नवरा बायको आणि त्या दोघांचा मिळून एक मुलगा। त्या मुलाचं नाव अर्णव असतं, त्याच्या आईचं नाव गौरी असतं आणि वडिलाचं नाव प्रदीप असतं। कंपनीमध्ये प्रदीप चांगल्या पोस्टवर होता, त्यामुळे प्रदीपला आठवड्यामधून 2-3 दिवस बाहेरगावी जायचं काम पडत होतं, सर्वे करण्यासाठी, काम कसं चालू आहे, काय आहे, कुठे काम चालू आहे हे पूर्ण बघण्यासाठी। आणि प्रदीप यावेळेससुद्धा बाहेर गेला होता। दिवसभर सर्वे चेक करून रात्री तो आरामशीर जेवून हॉटेलमध्ये थकून हारून झोपला होता। रात्रीच्या 1:30 वाजता प्रदीपचा कॉल वाजतो आणि प्रदीप कॉल उचलतो। हॅलो। तिकडून प्रदीपची बायको असते। प्रदीपची बायको प्रदीपला बोलते, प्रदीप, आपल्या घरामध्ये कुणीतरी आहे। इतकं बोलताच प्रदीपची झोप एकदम खळबळून उठे। काय बोलली? आपल्या घरात कुणीतरी आहे? अरे तू झोपीमध्ये असशील, तुला कसं काय, म्हणजे असा अचानक तुला भास झाला असेल बाबा, तू एकदा चेक कर। तिकडून प्रदीपची बायको प्रदीपला बोलते, मी खरंच बोलते हो, मला अचानक संध्याकाळी तहान लागली आणि मी उठले, फ्रीजमधलं पाणी पिलं, पाणी पिल्याच्या नंतर बॉटल ठेवली, फ्रीज लावलं, मी बेडरूमकडे येऊ लागले तर हॉलमधल्या एका कोपऱ्यामध्ये कोणीतरी बसल्यासारखं दिसलं हो। एवढा ऐकून प्रदीपच्या बायकोला बोलतो, हे बघ माझं ऐक, तू एक काम कर, तू ना आपल्या बेडरूममध्येच बस आणि सिक्युरिटीला फोन कर। मी इकडून लगेच सिक्युरिटीला फोन करतो आणि सिक्युरिटीला आपल्या घरी धाडतो, त्याला समजा चेक करायला लावतो आपलं घर, आणि नंतर मग चेक झाल्याच्या नंतर कुणी असेल तर ते धरतील त्याला, आणि नसेल तर तू आरामशीर झोपी जा। मी उद्या 2 दिवसामध्ये किंवा उद्या सकाळी येण्याचा प्रयत्न करतो, आणि जर आलोच नाही तर 2 दिवस तर लागतीलच, पण 2 दिवस कसं तरी तू ॲडजस्ट कर, ओके। एवढं बोलून प्रदीप फोन ठेवतो आणि सिक्युरिटीला फोन करतो। हॅलो सिक्युरिटी, फ्लॅट नंबर यामधून मी बोलतोय, तुम्ही फ्लॅटवर जा आणि फ्लॅटमध्ये कुणीतरी घुसलेला आहे, तर तुम्ही तो फ्लॅट पूर्ण चेक करा, जे पण घुसलेलं असेल ना त्याला पटकन पकडा तुम्ही, कारण की माझी बायको खूप भीते हो। आता मी थोडा बाहेर आलेला आहे त्यामुळं मी तिथे नाही आहे, तर प्लीज लवकर जा, लेकरं बाळ आहेत आमचे, प्लीज लवकर जा। इतकं बोलून प्रदीप फोन ठेवतो आणि सिक्युरिटी प्रदीपच्या घरी पोहोचते। घरी पोहोचल्याच्या नंतर सिक्युरिटी पूर्णपणे त्याचं घर बघते, कानं कोपरे पूर्ण बघते, पूर्ण लाईट बघते, सगळ्या कोपऱ्यांपासून सगळ्या कोपऱ्यांपर्यंत ते सिक्युरिटी त्या प्रदीपचं पूर्ण घर बघते। त्यांना काहीही सापडत नाही। सिक्युरिटी प्रदीपच्या बायकोला म्हणतात, गौरी मॅम, तुमच्या घरामध्ये कुणीही नाही, कदाचित तुम्हाला भास झाला असेल तर तुम्ही आरामशीर झोपू शकता। इतकं बोलून ते सिक्युरिटीवाले त्या घराच्या बाहेर निघून जातात। घराच्या बाहेर निघून गेल्याच्या नंतर गौरी आपल्या घरामध्ये पुन्हा एक नजर टाकते, हिला कुणीही दिसत नाही। मग हिलासुद्धा वाटतं की कदाचित आपला भास झाला असेल। मग गौरीसुद्धा आपल्या मुलाला अर्णवला घेऊन बेडरूममध्ये झोपी जाते। झोपी गेल्याच्या नंतर दुसरा दिवस निघतो। दुसरा दिवस एकदम आरामशीर काटला जातो। दुसरा दिवस काटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसच्या संध्याकाळी प्रदीपची बायको गौरी अर्णवला घेऊन थोड्या बाजारामध्ये गेली। बाजारामध्ये गेल्याच्या नंतर थोडं सामान घेते। सामान घेतल्याच्या नंतर अर्णवला घेऊन घरी वापस येते। आता त्या अर्णवचे छोटे पावलं, त्याला काय जास्त फार फास्ट चालता येत नाही, त्या कारणामुळे तिला घरी यायला 8 वाजतात। 8 वाजताच्यानंतर घराच्या समोर ती आपल्या पर्समधली चाबी काढते आणि आपल्या प्लॉटचा दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न करते, पण हिची कशी ना हिंमतच झाली नाही त्याचा दरवाजा ओपन करण्याची। हिला रात्रीची गोष्ट आठवू लागली। हिला असं वाटू लागलं की यार आपण दरवाजा ओपन करावं की नाही,
कोणी असेल का मधात? रात्रीचा खरंच भास होता का? भीती तर वाटते, पण काय करावं? दरवाजा ओपन करूयात आणि घरामध्ये जाऊयात आणि एकदा स्वयंपाक करून अर्णवला खाऊ घालूयात, आपण जेवूयात आणि एकदा का बेडरूममध्ये गेलं की बाहेर निघायचंच नाही. दरवाजा पूर्णपणे लॉक करून घेऊयात असा विचार करून गौरी आपल्या प्लॉटचा दरवाजा ओपन करते, उघडते, पूर्ण लाईट्स टाकते. लाईट्स टाकल्याच्या नंतर स्वयंपाक करते. स्वयंपाक केल्याच्या नंतर अर्णवला खाऊ घालते, स्वतः पण खाते आणि बेडरूममध्ये जाते आणि दोघंही जण झोपी जातात. लॉक पूर्ण लावून टाकतात. लॉक लावल्याच्या नंतर आता गौरीला एक आदत होती. संध्याकाळी झोपल्याच्या नंतर अर्णवच्या अंगावरून गौरी नेहमी हात फिरवायची, कारण की गौरीला असं वाटायचं की बाबा अर्णव बेडच्या खाली पडला काय, कुठं गेला काय, म्हणजे चेकिंग. आईची माया असते ना लेकरांना चेक करण्याची, तसंच गौरीचं सुद्धा होतं. गौरी अर्णवला चेक करते, चेक करत राहते. रात्रीचे पुन्हा 2 वाजतात. दरवेळेस 2च वाजतात ना? प्रत्येक रात्री 2च वाजतात, पण कालच्या रात्री 1:30 वाजता घटना झाली होती आणि या रात्री 2 वाजता घटना घडली. 2 वाजता गौरी अर्णवच्या अंगावर हात टाकते, पण बघते तर काय, अर्णव तिथे नाहीच. गौरी दचकून उठते, सगळीकडे बघते, रूमचा लाईट टाकते. लाईट टाकल्याच्या नंतर घराचा दरवाजा इतका ओपन होता. आता गौरी पूर्णपणे शॉक होती. घराचं जे डोअर लॉक होतं ते थोडं वर होतं, तिथपर्यंत अर्णवचा हातसुद्धा पोहोचत नव्हता. मग दरवाजा उघडला कसा असेल? आणि गौरी झोपता वेळेस कन्फर्मपणे दरवाजा पूर्णपणे लॉक केला होता, आतमधून लॉक केला होता, चाबी लावून. आणि चाबी उशीखाली होती आणि बघते तर उशीखालीच चाबी होती, तरी पण दरवाजा उघडाच होता. गौरी बेडच्या खाली उतरते, घाबरत रूमच्या बाहेर येते. रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर आजूबाजूला बघते, गौरीला कुणीही दिसत नाही. हळूहळू अर्णवला हाक मारते, अर्णव, बेडा अर्णव, अरे बाळा कुठं गेलास? इतक्या रात्री बाहेर फिरता कामी नाही बरं? ये लवकर मम्मापाशी, लवकर ये. असा आवाज देत ती समोर जाऊ लागली. गौरी हॉलमध्ये जाते. हॉलमध्ये जाताच गौरी एका जागेवर असे समजा तिला कोणीतरी स्टॅच्यू केले. तिला ओरडायचं तर तिला ओरडता येत नव्हतं, अंगामधून आवाज येत नव्हता बाहेर, तोंडातून ती वाचच खुलत नव्हती. तिचे पाय जागच्यावरचे हलत नव्हते. तिला पळण्याचा खूप मोठा असं मन होऊ लागलं तिचं पळण्याचं, की आता मी इथून पळावं, पण तिला पळता येईना गेलं. हात उचलून असा समोर करण्याचा प्रयत्न करू लागले, पण हातसुद्धा तिला उचलता येत नव्हता. आणि जे समोर दृश्य चाललं होतं ना, ते बघून गौरी पूर्णपणे शॉक होती, भिलेली होती. ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला काहीही करता येत नव्हतं. असं वाटू लागलं की गौरीला कुणीतरी स्टॅच्यू केलेलं आहे, स्टॉप केलेलं आहे. अशी एक शक्ती, ज्या शक्तीनं गौरीला तोंडासहित, तिच्या हातासहित पूर्ण शरीराला बंधन बनवलं. फक्त दिमाग तेवढाच गौरीचा चालू, डोळे तेवढे बघतायत, दिमाग तेवढा विचार करताय, बाकी काहीही गौरीवर चालत नव्हतं. अशा प्रकारे गौरी तिथं स्टॅच्यू झाली होती. आता असं झाल्याच्या नंतर बरं गौरी का झाली असेल स्टॅच्यू? जरा गेस्ट करसाल का? हां, बरोबर गेस्ट करताय. आता मी तुम्हाला सांगतो. अर्णव जो होता त्या हॉलमध्ये झोपीमध्येच डोळे पूर्णपणे झाकलेले होते आणि झोपीमध्येच तो रांगू लागला, जसं की एखादी आळी असते ना, त्या प्रकारे तिथं रांगू लागला. अर्णव रांगत समोर जायचा, भितळाला टेकला लागला की तो पुन्हा वापस यायचा, पुन्हा इकडे रांगत यायचा, इकडच्या भितळाला लागायचा की पुन्हा तो वापस यायचा. आणि पुन्हा तो रांगत म्हणजे असं नाही टोंगळ्यावर आणि हातावर नाही, एखाद्या आळीसारखं फरकटत रांगत जायचा, समोर रांगत जायचा, डोळे बंद, त्याला काहीही ऐकू यायचं नाही. जायचा जोपर्यंत भितळाला लागत नाही, जोपर्यंत कोणा वस्तूला लागत नाही, तोपर्यंत तो समोरच जायचा. जेव्हा लागला त्यावेळेस वापस करायचा. आता असं झाल्याच्या नंतर असं बरंच 15-1 मिनटं चाललं, पण गौरीला हे सगळं दिसत होतं. गौरी त्याला घेऊन पळून जाण्याचा पण प्रयत्न करू लागली. तिला असं वाटायचं मनातून की मी माझ्या अर्णवला उचलावं आणि इथून पळून जावं. तिला ओरडण्यासाठी खूप ताकद लावायची ती, पण तिचा आवाज तोंडामधून बाहेर येत नव्हता. पूर्णपणे ती स्टॅच्यू होती. मग काही वेळाच्या नंतर गौरीला ज्या कोपऱ्यामध्ये पहिल्या रात्री माणूस दिसला होता,
त्याच कोपऱ्यामध्ये त्या भिंतीमधून एक अलगदपणे असा काळा धुरळा, म्हणजे काळं दुपट कसं असतं तसं हळूहळू दुपट असं इकडून तिकडून असं जमा व्हायला लागलं. थोड्या वेळामध्ये त्या दुपटाने एक आकृती घेतली, जसं की कुबडं माणूस कसं बसतं असं, अशा प्रकारचं तिथं कुणीतरी बसल्यासारखं झालं. आणि त्याने आपली मान अलगद अशी आपल्या टोंगळ्यावर टेकवली आणि तो अर्णवकडे बघू लागला. आणि असं वाटू लागलं की आता अर्णवसुद्धा आपले डोळे बंद करून त्याच्याकडे बघू लागला. हळूहळू अर्णव आळीसारखा सरपडत सरपडत त्या सावलीकडे जाऊ लागला. आणि हे सगळं गौरी बघत होती. खूप प्रयत्नाच्या नंतर असं माना की देवानेच गौरीची मदत केली असावी. गौरी ओरडू शकली आणि आपले हातपाय हलवू शकली. गौरी ओरडली. ओरडल्याच्या नंतर अर्णव थोडा खरबळला आणि गौरी पळतच गेली. अर्णवला आपल्या मिठीत घेतलं आणि त्या प्लॉटच्या बाहेर पळत सुसाट सुटली. प्लॉटच्या बाहेर गेल्याच्या नंतर लगेच फोन लावते आपल्या नवऱ्याला, प्रदीपला. प्रदीप झोपीतच होता. प्रदीपचा फोन वाजतो. प्रदीप फोन उचलतो. हां, हॅलो गौरी. तेवढ्यात तिकून गौरी बोलते, प्रदीप आपल्या घरामध्ये खरंच कुणी आहे? मी अजिबात आपल्या घरामध्ये राहत आहे. प्लीज मीही राहत आहे. तू आत्ताच्या आत्ता इथे ये. मला काही सांगू नको प्लीज. तू आत्ताच्या आत्ता इथे ये. मला माहिती आहे घरामध्ये काय झालेलं आहे. माझं लेकरू कसं वाचलेलं आहे. मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे कसं काय झालेलं आहे. तू प्लीज आत्ताच्या आत्ता ये. गौरीचं असं ऐकल्याच्या नंतर प्रदीप खूप घाबरला. गौरी 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 लढू नको. काय झाले तुला? बरं ठीक आहे. आपल्या घरात तुला राहायचं नाही ना? नको राहू. शेजारी ना म्हात्रे काका आहेत. त्या म्हात्रे काकाच्या इथं जा. मी त्यांना फोन करतो. एवढं बोलून प्रदीप म्हात्रे काकाला फोन करतो. काका तुम्ही माझी एक गोष्ट ऐका. माझी बायको आणि माझं लेकरू तुमच्या घरी आजच्या दिवस राहू द्या. मी उद्या सकाळी घरी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आमच्या घरामध्ये थोडी काहीतरी प्रॉब्लेम झालेली, तर प्लीज तुम्ही आजच्या दिवस माझ्या बायकोला आणि माझ्या लेकराला तुमच्या घरामध्ये राहू द्या. म्हात्रे काका तिकून बोलतात, ठीक आहे. अरे प्रदीप थोडं हळू बेडा, हळू राहू दे. तो असं थोडी बोलतो तू. अरे असं का बोलते? आपण शेजारी आहोत ना. येऊ दे त्यांना येऊ दे. आणि ठीक आहे, त्यांना जरी येणं नाही झालं ना, मी जातो आणि मी स्वतः आणतो त्यांना. एवढं बोलून म्हात्रे काका घराच्या बाहेर निघतात आणि प्रदीपच्या बायकोला आणि प्रदीपच्या लेकराला अर्णवला आपल्या घरामध्ये घेतात. सकाळ होताच प्रदीप तिथे टच होतो. टच झाल्याच्या नंतर प्रदीपची बायको गौरी प्रदीपला हे सगळी कहाणी सांगते. असं झालेलं आहे. प्रदीप घाबरतो. प्रदीपला वाटलं हे असं अचानक झालं कसं. मग त्याच्यानंतर ते म्हात्रे काका होते. म्हात्रे काका म्हणतात, काय गोष्ट करतेस? तुझ्यासोबत असं घडलं आहे? चाल बरं आपण एखाद्या बाबाकडे जाऊयात, एखाद्या तांत्रिकाकडे जाऊयात. प्रदीप आणि प्रदीपची बायको आणि सोबत म्हात्रे काका एका तांत्रिकाकडे जातात. तांत्रिकाकडे गेल्याच्या नंतर त्याला ही सगळी प्रॉब्लेम सांगतात. तांत्रिक विचारतो की तुमच्या घरामध्ये अशी कोणती एखादी नवीन गोष्ट आणलेली आहे का तुम्ही? म्हणजे एखादी काहीतरी युनिक्स, काहीतरी नवीन तुम्ही तुमच्या लेकराला भेट देण्यासाठी, काही खाण्यापिण्यासाठी काही आणलेलं आहे का बाजारा वगैरेमधून? प्रदीप म्हणतो, नाही, मी जास्त करून बाहेरून येता वेळेस खेळणे वगैरे घेऊन येतो आणि ते पण असे प्रॉपर घेऊन येतो. आणि माझी बायकोसुद्धा गावात गेल्याच्या नंतर नॉर्मलच घेऊन येते. असं काय स्पेशल वगैरे काही घेऊन येत नाही. दोघेही नाही म्हणतात. नाही म्हणल्याच्या नंतर तांत्रिक थोडा कन्फ्यूज होतो. पुन्हा थोडी तंत्रविद्या करतो, पूजापाठ करतो आणि पुन्हा विचारतो. पुन्हा एकदा विचार करा. तुमच्या घरामध्ये अशी एक तरी गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळं हा प्रॉब्लेम होतोय. तर दोघेही जण खूप विचार करतात आणि गौरीच्या लक्षात येतो, हां एक खेळणं आहे. एक मिनिट, मी ते खेळणं आणून दाखवते तुम्हाला. गौरी पटकन घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर खेळणं उचलते. गौरीला ही गोष्ट तांत्रिकने सांगितली की बाबा हे खेळणं 1880च आहे आणि सगळं काही या खेळण्यावर आहे. तर दोघेही जण कन्फ्यूज झाले की 1880चं खेळणं आत्तापर्यंत टिकलं कसं? प्लॅस्टिक पण तोपर्यंत सगळं विरघळून जाते हो, आणि खेळणं इथपर्यंत टिकलं कसं? तांत्रिक म्हणतो, हीच तर मोठी गोष्ट आहे. हे जे खेळणं आहे ना, ज्या माणसाचं होतं त्या माणसाचा पूर्णपणे जीव याच्यात होता आणि कदाचित ते माणूस मेला असेल, त्यामुळे याच्यासोबतच त्याचा जीव अडकलेला असेल
आणि हे सगळं असंच दिसतंय. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही घरी वापस जा, हे खेळणं इथंच राहू द्या. तुम्हाला जर काही झालं तर आपण पुन्हा बघूयात, आणि जर नाही झालं तर समजून जाईल की या खेळण्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. गौरी आणि प्रदीप तिथून निघून जातात, घरी थांबतात. घरी थांबल्याच्या नंतर 8-15 दिवस अलगद निघून जातात. काहीही प्रॉब्लेम होत नाही. ते दोघेही जण त्या तांत्रिकला फोन करतात आणि बोलतात की बाबा आता काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही म्हणले तसे त्या खेळण्याचाच प्रॉब्लेम होता. तर माझा सांगण्याचा असा उद्देश आहे की रस्त्यावर पडलेली कोणतीही गोष्ट जर तुम्हाला अट्रॅक्शन करत असेल तर प्लीज घरी आणू नका. काहीतरी होऊ शकतं. आणि आपल्या या चॅनलवर फक्त मनोरंजनासाठी असं काही केलं जातं. हा, थोड्याफार खऱ्याखुऱ्या गोष्टी असतात, पण जास्त करून तुम्ही मनोरंजनासाठीच केलं म्हणून असं समजायचं. आणि जर तुमच्यापाशी चांगली जर स्टोरी असेल, तुमच्यापाशी जर तुमचा खरा अनुभव असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना एक ईमेल आय डी दिलेली आहे. त्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करून तुमची स्टोरी मला सबमिट करू शकता. मी माझ्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, आज थोडा युनिक पद्धतीने सांगण्याची प्रयत्न केलेला आहे. तर आजची जरा ती पद्धत होती ना ट्रुकवाली, जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्यापेक्षा भारी पद्धतीने तुम्हाला स्टोऱ्या सांगण्याची प्रयत्न करूयात आम्ही. आणि एकदा का चॅनल मॉनिटाईज झालं ना, मग बघाच, राळा करून टाकूयात. भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये.